नमस्कार. आम्ही माध्यमिक विद्यालय ओतूर येथील इयत्ता 9वीचे विद्यार्थी डांग सेवा मंडळ नाशिक व साहित्य प्रसार केंद्र प्रतिष्ठान नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेत आज आम्ही दौलताबादचा किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ला बनवला आहे. तर आज आपण या किल्ल्याची माहिती जाणून घेऊयात आणि त्यातील वास्तूंची माहिती जाणून घेऊयात. तर प्रथम आपल्याला लागणार आहे प्रवेशद्वार, जे की हे प्रवेशद्वाराची माहिती अशी की या प्रवेशद्वारातून हत्ती सुद्धा प्रवेश करू शकणार नाही आणि हा दरवाजा तुटणार नाही त्याच्याच्यानेही, असा हा दरवाजा आहे. त्याचनंतर किल्ल्याच्या डावीकडे आपल्याला हत्ती तलाव दिसतो. या हत्ती तलावामध्ये सैनिकांचे जे घोडे होते त्यांना पाणी पिण्यासाठी सोय होती. त्याच्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला भारत माता मंदिर लागते. हे भारत माता मंदिर आता स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेले आहे, म्हणजेच 1947 नंतर. ज्या वेळेला हा किल्ला मुघलांकडे होता त्यावेळेला इथे मस्जिद स्थापन करण्यात आले होते. आधी जे दुर्गा मातेचं मंदिर होतं ते पाडून इथे मस्जिद स्थापन करण्यात आले, परंतु त्यानंतर जेव्हा स्वातंत्र्यानंतर हा किल्ला सरकारकडे गेला त्यानंतर इथे भारत माता मंदिर प्रस्थापित करण्यात आले. त्याच्याच नंतर इकडे आपल्याला चांद मिनार दिसतोय, जो की 1445 मध्ये बहामनी अलाउद्दीन या राजाने पार्शियन शैलीत हा दौलताबाद किल्ला जिंकल्याचा प्रतीक म्हणून बांधला. त्यानंतर आता आपण जाऊयात मुख्य दरवाजाकडे, जो पार करताना शत्रूंना अनेक अडचणी यायच्या आणि तिथेच पुढे जाताना आपल्याला एक पूल दिसतोय. जेव्हा शत्रू प्रवेश करायचा तेव्हा हा पूल काढून टाकण्यात यायचा, जेणेकरून शत्रू डिरेक्टली या खंदकात पडतील आणि मगर किंवा सापांचे शिकारी बनतील. त्याचनंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर मेंढा तोफ दिसतेय. हिला मेंढा तोफ म्हटलं गेलं कारण ही तोफ एका मेंढीच्या तोंडाच्या आकाराची आहे. त्याचनंतर आपल्याला पुढे गेल्यानंतर पायी रस्ता दिसतोय, जो की भुयाराकडे जातोय. ह्या भुयारी मार्गांचा वैशिष्ट्य असं आहे की या किल्ल्याचं पण ते एक वैशिष्ट्य बनून राहिलंय. ह्या किल्ल्यातून जेव्हा शत्रू प्रवेश करायचे तेव्हा त्यांना अनेक गुंतागुंतीचे मार्ग लागायचे आणि ते सरळ जाऊन अशा या अंधारी मार्गातून बाहेर पडायचे आणि सरळ जाऊन खाली पडायचे, जेणेकरून ते मगर किंवा सापांचे शत्रू बनतील. त्याच्याच नंतर आपल्याला भुयारी मार्गाकडून वरती सरळ गेल्यानंतर गणेश मंदिर लागतंय, जे की मराठ्यांच्या ताब्यात जेव्हा हा किल्ला आला तेव्हा हे गणेश मंदिर प्रस्थापित करण्यात आलं. त्यानंतर आपण बारादरी मार्गाकडे जातोय, ज्यालाच पायी मार्ग असेही म्हणतात. इथे अनेक सैनिकांचं वास्तव्य राहायचं की शत्रू प्रवेश करू शकणार नाही कोणत्याही परिस्थितीत किल्ल्यावर. त्यानंतर आपण चिनी महाल बघतोय. चिनी महाल म्हणजे या किल्ल्यावरती त्यालाच बाले किल्ला असेही म्हणतात. त्यानंतर त्याच्याच वरती आपल्याला दुर्गा तोफ दिसतेय. या तोफेतून शत्रू प्रवेश करतोय की किल्ल्यातून हे पाहायला जायचं आणि सैनिक त्यावेळेला सतर्क राहायचे. त्यानंतर आपल्याला पायी विहीर दिसतेय, ज्या विहिरीत उन्हाळा असो, पावसाळा असो आणि हिवाळा असो किंवा कुठलीही परिस्थिती असो, आताही या विहिरीत पाणी आहे. त्यानंतर या किल्ल्याची उंची 2975 मीटर एवढी असून हा किल्ला अभेद्य आणि त्याची उत्कृष्ट वास्तुकला यासाठी प्रसिद्ध आहे. धन्यवाद.